प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढलेला आहे। 9 एप्रिलला कोरटकरच्या जामिनावर फैसला होणार आहे। 15 दिवस प्रशांत कोरटकरचा आता जेलमध्ये पाहुणचार होणार आहे। जामीन मिळवण्याचा कोरटकरचा प्रयत्न आता अयशस्वी ठरलेला आहे। छत्रपतींची बदनामी करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। या सुनावणीनंतर न्यायालयानं 9 एप्रिलला निकाल देणार असल्याचं सांगितलंय। प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम 15 दिवसांपर्यंत वाढलाय। प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला। 9 एप्रिलला प्रशांतच्या जामिनावर फैसला। 15 दिवस प्रशांतचा जेलमध्ये पाहुणचार। प्रशांत कोरटकरच्या जामीन मिळवण्याच्या धडपडीला यश मिळताना दिसत नाहीये। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी झाली। न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या समोर तासभर सुनावणी पार पडली। कोरटकर यानं केलेला गुन्हा गंभीर असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाचे वकील विवेक शुक्ल यांनी केला। दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होत नाही तोपर्यंत प्रशांतला जामीन देऊ नका असा युक्तिवादही त्यांनी केला। तर इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकर पळून जाणारा आहे, नागपुरात पोलिसांचा बंदोबस्त असताना तो जेलमधून पळून गेला होता, त्यामुळे तो तुरुंगातच सुरक्षित असल्याचा युक्तिवाद केला। कोरटकरवर चिल्लर फेकण्यात आली की नाही, इथे कोणीतरी त्यांना कोल्हापुरी चप्पल मारण्याचा प्रयत्न केला की नाही, इथे एका वकिलांनी प्रक्षुब्ध होऊन प्रशांत कोरटकरवर हल्ला केला की नाही, या सगळ्या जर वस्तुस्थिती असतील तर प्रशांत कोरटकर यांनी जेलमध्ये राहणं हे सुरक्षित आहे। हे मी कशाच्या आधारे म्हणालो, जस्टिस कृष्णा अय्यर जेव्हा न्यायाधीश होते तेव्हा त्यांनी आरोपीला बेल देण्याच्या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्याच्यामधली एक सूचना ही आहे की जर आरोपीचं वास्तव्य हे सुरक्षित असेल कारागृहामध्ये तर काही काळासाठी त्याला तिथेच राहू द्यावं, अशा प्रकारची सूचना त्यांनी केली होती म्हणून मी ती सांगत होतो आणि तो कायदेशीर मुद्दा आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी प्रशांत कोरटकरनं धमकीचा मुद्दाही उपस्थित केला। प्रशांत कोरटकरनं ज्यावेळी धमकीचा फोन केला त्यावेळी त्यानं बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप सावंतांनी केलाय। तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। तुला किती मारेल? अरे मूर्ख, इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे? तुझ्या घरातील मारेल, जास्त करू नको। ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी ज्या ठेव, हा तुझा फायनल कॉल आहे। याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना, काही या संदर्भात इंद्रजित सावंतांनी अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस प्रशांत ज्या तुरुंगात आहे त्या कळंबा कारागृहात पाठवली। करी ॲडव्होकेट योगेश सावंत यांनी स्वतः जेलमध्ये जाऊन तिथले जे मुख्य वरिष्ठ जेलर आहेत अविनाश भोईर यांच्यातर्फे नोटीस सर्व केलेली आहे आणि त्या नोटीसमधून आम्ही कोणती नुकसान भरपाई मागितली नसली तरी सुद्धा जेव्हा आम्ही सिव्हिल किंवा क्रिमिनल दोन्ही प्रकारचे दावे आम्ही करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकतो आणि ती नुकसान भरपाईची रक्कम महाराष्ट्रातल्या मराठा रेजिमेंटरीच्या कोणत्याही सैनिक जो मृतक सैनिक आहे त्याच्या परिवाराला देण्यात येईल असं सुद्धा इंद्रजित सावंत यांनी सांगितलं। प्रशांत कोरटकर कायद्याच्या कचाट्यात सापडलेला असताना अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठवून प्रशांतला घेरण्याचा प्रयत्न फिर्यादी इंद्रजित सावंतांचा दिसतोय। पण या प्रकरणानं प्रशांतला अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय। प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर।